यमुना तीर बनचारी यमुना तीर बनचारी जय राधा माधव कुंज बिहारी जय राधा माधव कुंज बिहारी हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे जय जगन्नाथ बलदेवा जय सुभद्रा जय गौरनिताय जय गौरनिताय जय जय प्रभुपाद जय जय प्रभुपाद कलियुग पावन हरिनाम संकीर्तन की जय। श्रील प्रभुपाद की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय।
नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी। श्रीमद्भागवतम स्कंद नंबर है 8, अध्याय नंबर है 16 और श्लोक नंबर है 26। सिनीवाल्यां मृदालिप्य स्नायात् क्रोडविदीर्णया यदि लभ्येत वैस्त्रोत सेतं मन्त्रमुदीरये। सिनीवाल्यां मृदालिप्य स्नायात् क्रोडविदीर्णया यदि लभ्येत वैस्त्रोत एतं मन्त्रमुदीरये। सिनीवाल्यां मृदालिप्य स्नायात् क्रोडविदीर्णया यदि लभ्येत वैस्त्रोत एतं मन्त्रमुदीरये। कोई पढ़ना चाहता है? ट्रांसलेट लिखा गया है और में से ऊपर की लाइन है ना, सिनीवाल्यां मृदालिप्य स्नायात् क्रोडविदीर्णया यदि लभ्येत वैस्त्रोतस्य एतं मंत्रमुदीरयेत्। इस श्लोक का अर्थ ऐसा है, उपासकाने अमावस्येच्या दिवशी रानडुकराने उकरलेली माती मिळाल्यास ती घेऊन शरीराला लावून एका वाहत्या नदीच्या पाण्यात स्नान करावे। स्नान करताना त्याने पुढील मंत्राचा उच्चार करावा। मराठी है, समझता है? फिर मराठी में करेंगे। हमको तो समझ कोई बात नहीं, मराठी में करेंगे आज। क्वेश्चन के आन्सर ही नहीं दे पाएंगे। मला वाटलं एकच श्लोक आहे, पण पुढे आणखी श्लोक आहेत। यानंतरचा श्लोक असा आहे, त्वं देव्यादिवराहेन रसायास्थानमिच्छता उद्धृतासि नमस्तुभ्यं पापमानं मे प्रणाशय। या श्लोकाचा अर्थ आहे, हे भूमिदेवी,
आपल्याला एक निवासस्थान प्राप्त व्हावे ही इच्छा तू व्यक्त केल्यामुळे पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांनी वराह अवतार धारण करून तुझा उद्धार केला. तू माझ्या पातकांचा नाश कर, हे देवी तुला नमस्कार असो. यानंतरचा 28वा श्लोक आहे. निर्वर्तितात्मनियमो देवम अर्चेत समाहिताः अर्चायाम स्थंडिले सूर्ये जले वन्हो गुरावपी. याचा अर्थ आहे, त्यानंतर त्याने आपली नित्यनैमित्तिक आध्यात्मिक कार्य आटोपून अंतकरणपूर्वक पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांचा अर्चा विग्रह तसेच थंडील, वेदी, सूर्य, जल, अग्नी आणि आध्यात्मिक गुरु यांचे पूजन करावे. 29वा श्लोक आहे. नमस्तुभ्यं भगवते पुरुषाय महीयसे सर्वभूतनिवासाय वासुदेवाय साक्षिणे. या श्लोकाचा अर्थ आहे, हे पूर्ण पुरुषोत्तम भगवंता, तुम्ही सर्वश्रेष्ठ असून सर्वांच्या हृदयात निवास करीत आहात आणि सर्व जीव तुमच्यात आहेत. हे वासुदेव, हे सर्व साक्षी, हे परमपुरुष, हे सर्वव्यापी, माझा तुम्हाला नमस्कार असो. 30 नंबरचा श्लोक आहे. नमो अव्यक्ताय सूक्ष्माय प्रधान पुरुषाय च चतुर्विशद गुणज्ञाय गुणसंख्यान हेतवे. हे प्रधान पुरुष, माझा तुम्हाला नमस्कार असो. तुम्ही सर्वात सूक्ष्म असल्यामुळे भौतिक नेत्रांना अदृश्य आहात. तुम्ही 24 तत्वांचे ज्ञाते असून सांख्ययोग पद्धतीचे प्रवर्तक आहात. तात्पर्य आहे श्रील प्रभुपादजीद्वारा. पंचमहाभूते भूमी, जल, अग्नी, वायू आणि आकाश, 3 सूक्ष्मतत्वे मन, बुद्धी आणि अहंकार, 10 इंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि 5 ज्ञानेंद्रिय, 5 इंद्रिय विषय आणि प्रदूषित चेतना अशी मिळून 24 तत्वे होतात. ही 24 तत्वे म्हणजे सांख्ययोगाची विषय वस्तू आहे आणि भगवान कपिलदेव या योग प्रणालीचे प्रवर्तक आहेत. आणखी एका कपिल नामक मनुष्याने सांख्ययोगाचा प्रचार केला असून तो नास्तिक असल्यामुळे त्याची पद्धती प्रामाणिक नाही आहे. श्रील प्रभुपाद की जय. नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामीति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवास आदि गौरभक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. तो आज की कथा में सभी भक्तों का बहुत बहुत स्वागत है. और आज हम श्री श्री जगन्नाथ भगवान बलदेव सुभद्रा माई गौर नेता है और श्रील प्रभुपाद जी की कृपा से ये जो बहुत विशेष कथा है ये हम सुनने का प्रयास करते हैं. इसके पहले हमने सुना था कि देवताओं का सारा राज्य चला गया था और देवताओं की जो माता है वो बहुत चिंतित थी. देखो कितने सारे देवता है, 33 कोटि देवता बोलते हैं हम. इतने पुत्र है उसको, लेकिन एक भी पुत्र दिखाई नहीं दे रहा है. इसलिए वो बहुत चिंतित थी. और उनके जो पति थे वो भी घर में नहीं थे, वो तपस्या करने के लिए गए थे. जब वे लौटे और उन्होंने देखा कि वो दुखी है, तब उसको उसके दुख का कारण पूछा. और जैसे ही कारण पूछा तो उन्होंने बताया कि मेरे सारे जो पुत्र है देवता, उनको सारे दैत्यों ने क्या किया है, भगाया गया है, मार दिया है, पीटा है. तो वो भाग गए हैं, कहीं जाकर छुप गए हैं. उनको रहने के लिए कोई व्यवस्था नहीं है. ऐसी उनकी अभी की अवस्था है. तो कृपया उनका जो राज्य है फिर वापस मिलने के लिए हमें क्या करना चाहिए. देखो, मतलब माता पिता भी कोई पुण्य करते हैं तो उसकी स्वीकृति पुत्र को मिलती है. इसलिए तो अदिति पूछ रही है कि मुझे ऐसा व्रत बताइए जिसकी वजह से मेरे पुत्रों का जो राज्य है फिर वापस मिलेगा उनको, है ना. और कश्यप मुनि भी उनको
बता रहे हैं। देखो मतलब माता पिता भी विशेष होता है ना, अभी भी माता पिता के संस्कार अच्छे होते हैं तो बच्चों के ऊपर आ ही जाते हैं। देखो इसलिए माता पिता के संस्कार बहुत अच्छा होना, आध्यात्मिक होना ये बहुत आवश्यक है ना। रामायण में लक्ष्मण जी ने पूछा था श्री रामचंद्र प्रभु को, हे प्रभु भगवान का बहुत बड़ा भक्त कहाँ पैदा होता है, कहाँ उत्पन्न होता है ना। ऐसा कहा था कि जिसकी इंद्रियां इधर उधर कहीं विचलित नहीं होती है, ऐसा पुत्र कहाँ जन्मता है। तब प्रभु रामचंद्र जी ने उत्तर दिया था लक्ष्मण को, पिता यस्य शुचिर्भूतो माता चापि पतिव्रता। विशेष भक्त कहाँ पर जन्म लेता है? पिता यस्य शुचिर्भूतो, जिस पुत्र का पिता क्या है? शुचिर्भूत है, और जिसकी माता पतिव्रता है, भगवान की भक्त है। तो ऐसे माँ और बाप के जो पापत्य होते हैं वो भगवान के भक्ति में बहुत तुरंत लगते हैं, क्योंकि पहले उनके संस्कार ही आध्यात्मिक होते हैं। इसलिए बच्चों को भी भगवान की भक्ति करना क्या होता है? बहुत आसान होता है। इसलिए हमने ये भी समझना चाहिए कि हम भी भगवान के भक्ति में हैं। इसका कारण है हमारे माता पिता ने भी हमें संस्कार दिए हैं, और हमारे जो गुरुजन हैं उन्होंने हमें भक्ति के संस्कार हमारे ऊपर दिए हैं। इसलिए हम भगवान की सेवा कर पा रहे हैं। देखो अभी आदित्य पूछ रही है कश्यप मुनि को कि मुझे ऐसा व्रत बताइए कि मैं मेरे पुत्रों का राज्य फिर वापस ला सकूं, है ना। इसलिए कश्यप मुनि ये जो विधि है व्रत करने की वो बता रहे हैं, है ना। तो सबसे पहला विधि दिया है, वो कहते हैं जो अरे हिंदी में शुरू किया गया हमने हाँ ठीक है ठीक आहे, कोई बात नाही. आता मराठीत करायचं का हिंदीत? मराठीत. हां बघा, म्हणजे आईवडिलांना जरी पुण्य केलं तरी मुलांना ते मिळून जातात, आहे का नाही. मग मी काय कसं व्रत करायला पाहिजे असं ज्या आदितीनं विचारलं तर त्यावेळेस कश्यप मुनी सांगत होते की जो उपासक आहे म्हणजे जो साधना करणारा आहे त्यानं काय करायला पाहिजे. अमावस्येच्या दिवशी रानडुकराने उकरलेली माती मिळाल्यास ती घेऊन शरीराला लावून एका वाहत्या नदीच्या पाण्यात स्नान करावे. स्नान करताना त्याने पुढील मंत्राचा उच्चार करावा. आता इथं असं आलेलं आहे, रानडुकराने उकरलेली मातीच का घ्यायला पाहिजे. हां हां प्रभूजीनं एक कल्पना सांगितली की रानडुकर हे कोणाचा अवतार आहे. भगवंताचा अवतार आहे का नाही. म्हणजे भगवान हां इथं आता याचं स्पष्टीकरण तात्पर्यामध्ये दिलेलं नाही आहे, पण असं पण सांगितलं जातं की रानडुकर कुठली पण माती उकरत नसतात. त्यांना कळत असतं की मातीची शुद्धता कोठे आहे, तिथंच ते काय करतात, उकरतात. आणखी एक सांगितलेलं आहे, पशुपक्षी कुठं कोणत्या पण वृक्षावर कोणत्या पण जागेवर वास्तव्य करत नाहीत. ज्या ठिकाणी पाणी आहे त्या ठिकाणी वास्तव्य करतात. समजायला पाहिजे त्या ठिकाणी काय आहे, पाणी आहे. असे बरेच चिन्ह आहेत, है ना. त्याच्यावर ओळखलं जातं की इथली भूमी कशी आहे. मग रानडुकरं जी भूमी उकरतात, समजायला पाहिजे की त्या मातीमध्ये काय आहे, शुद्धता आहे. हां हे त्याचं लक्षण आहे. त्याच्यामुळं त्या ठिकाणची माती काय करायला पाहिजे. म्हणण्याचा उद्देश हा आहे की जी माती शुद्ध आहे ती माती शरीराला लावायला पाहिजे, जेणेकरून काय होईल. आता शरीर शुद्धी करण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी आहेत, जसं साबण आहे, केसांसाठी शॅम्पू आहे, पण त्यावेळेवर ही सुविधा नव्हती. पण यापेक्षा विशेष सुविधा होती की शरीराला काय लावायचे, माती लावायचे आणि नंतर गंगेमध्ये स्नान करायचे, तर शरीर अत्यंत पवित्र व्हायचं, है ना. तर आता पण साधू संत ज्यावेळेस तीर्थयात्रेत जातात, आपण सुद्धा कधी जर गेलो वृंदावनला, आपल्याला यमुना नदीमध्ये स्नान करायचं असेल तर अगोदर आपण काय करायला पाहिजे, तिला नमस्कार करायला पाहिजे, क्षमा मागायला पाहिजे की माझा पादस्पर्श मी तुला करत आहे, माझ्यावरती कृपा करा. आणि मग तिथली जी माती आहे ती आपल्या मस्तकाला लावायला पाहिजे, त्याच्यानंतर सर्व अंगाला लावायला पाहिजे आणि मग त्या गंगेमध्ये स्नान करायला पाहिजे, पूर्ण डुबायला पाहिजे, शेंडीसहित पूर्ण शरीर ओलं करायला पाहिजे. तर मग त्या स्नानाचं जे फल असतं
ते कर्त्याला लागत असतं. पहा, तर ही तशी विधी आहे. तर कश्यप मुनी ही भगवंताची पूजा करण्याची विधी सांगताय. सगळ्यात पहिली विधी आहे की स्नान करणं. हे खूप महत्त्वाचं आहे. स्नान किती वेळा करायला पाहिजे दिवसातून? आपण साधकानं 3 वेळा तरी स्नान करायला पाहिजे. त्याच्यामुळे बाह्य जी शुद्धी आहे, शरीराची शुद्धी होते आणि त्याचबरोबर आंतरिक शुद्धीसुद्धा होत असते. स्नान करतेवेळी आपण भगवंताचं स्मरण करायला पाहिजे. स्नान करतेवेळी जी गंगा आहेत, ज्या नद्या आहेत, बोलतो ना आपण, गंगेच यमुनेश्चैव गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधू कावेरी जलेस्मिन सिन्निधीम कुरु. यांना आपण प्रार्थना करतो की हे गंगा, गोदावरी, यमुना, तुम्ही काय करा, या पाण्यामध्ये सन्निधीम कुरु हो, याच्यामध्ये तुमचं धारणा असायला पाहिजे. मग ती स्नान केल्यानंतर असं ग्राह्य धरलं जातं की आपण एवढ्या साऱ्या नद्यांचं काय केलेलं आहे? स्नान केलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्या शरीराची शुद्धी होते. त्याच्यामुळे कश्यप मुनी म्हणत आहेत की हे अदिती, पहिलं तुला काय करायला पाहिजे? स्नान करायला पाहिजे नदीच्या पाण्यात. स्नान करताना त्याने पुढील मंत्राचा उच्चार करावा आणि स्नान करतेवेळी मंत्राचा उच्चार केला पाहिजे, है ना. आमच्या इकडे आता पण म्हातारे जे असतात, समजा वयोवृद्ध, तर ते ज्यावेळेस स्नान करतात भगवंताचं नामस्मरण करतात. आमच्या इकडे हरिपाठ म्हणलं जातं त्या याच्यामध्ये, म्हणजे हरिपाठ म्हणजे भगवंताचं नामस्मरणच. पहा, त्याच्याने आपल्या शरीराची काय होते? शुद्धता होते. असं कश्यप मुनी सांगायला लागले. हे भक्तीचं एक वृत्तच आहे की भगवंताची भक्ती कशी करावी आपल्या भाषेत. मग कोणता मंत्र उच्चारायला पाहिजे पहिले? तर कश्यप मुनी म्हणत आहेत, त्वम देव्या दिवा राहेन रसाया स्थानमिच्छता उद्धृतासी नमस्तुभ्यम पापमानम मे प्रणाशय. हे पृथ्वी देवीचा एक मंत्र आहे. याचा अर्थ असा आहे, हे भूमिदेवी, आपल्याला एक निवासस्थान प्राप्त व्हावे ही इच्छा तू व्यक्त केल्यामुळे पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांनी वरा अवतार धारण करून तुझा उद्धार केला. तू माझ्या पातकांचा नाश कर. हे देवी, तुला नमस्कार असो. पहिला नमस्कार आपण कोणाला करायला पाहिजे? भूमिदेवीला. त्यासाठी जे भक्त आहेत, रात्रीला ज्यावेळेस आपण बिछाण्यावर झोपत असतो, तर उठल्याबरोबर पादस्पर्श करण्याच्या अगोदर पृथ्वी मातेला आपण काय करायला पाहिजे? नमस्कार. पहा, देवाची पूजा करते वेळी तर करायलाच पाहिजे, पण आपल्या दिवसाची सुरुवात जरी करायची असेल तरी आपण काय म्हणायला पाहिजे पृथ्वी मातेला? हे देवी, मी तुला पादस्पर्श करत आहे, तर कृपया मला क्षमा कर आणि माझ्यावरती कृपा कर. इथं सुद्धा म्हणत आहेत कश्यप मुनी, तू माझ्या पातकांचा नाश कर. पृथ्वी मातेमध्ये शक्ती आहे आपल्या पापाचा नाश करण्याची. कशामुळे शक्ती आहे? कारण या पृथ्वी मातेला स्वतः भगवंत ज्यावेळेस अवतार धारण करतात, तर अखंड या भूमीला काय करत असतात? स्पर्श करतात. भगवंताच्या पदस्पर्शाने पावन झालेली आहे पृथ्वी माता. आणि भगवंत ज्यावेळेस या पृथ्वीवर येतात, तर पायामध्ये काही वाहनसुद्धा वापरत नाहीत. कशामुळे? पहा, पृथ्वी मातेला पावन केलेलं आहे भगवंतांनी, है ना. यशोदा माया म्हणायच्या ना, हे कृष्णा, तू खूप दूर जायला लागलं. चिंता करायची यशोदा माता. दूर गेल्यानंतर तुझ्या पायामध्ये काटे मोडतील, किती दुःख आहे. सगळ्या त्यांच्या मित्रांना पण प्रार्थना करायच्या की कृष्णाला सांभाळून आणा, याला कुठं हिंडू देऊ नका, याच्या पायामध्ये काही वाहन नाही आहे, है ना, असं सांगायचे. जवळची खेळा जाऊ नका दुरी, सांभाळा मुरारी प्राण माझा. कृष्णाला यशोदामाया काय म्हणायचे? हा माझा प्राण आहे. कारण खूप उतार वयामध्ये कृष्णाचा मिळाले होते त्यांना, है ना. लग्न केल्या मुलं होतात ना, पण हे नंदबा महाराज आणि यशोदामाया जवळजवळ आपल्या दृष्टीनं लग्नाला खूप वर्ष झाले होते, पण त्यांना मुलगाच नव्हता. त्याच्यामुळे खूप प्रिय होते कृष्ण त्यांना. स्वतः भगवंत असल्यामुळे सर्व आकर्षक होते. मग खूप चिंता करायची यशोदामाया. याला जवळच खेळू द्या म्हणायची. साऱ्या मित्रांना सांगायचे याच्यावरती लक्ष द्या, कारण पायामध्ये काही वाहन नाही आहे. पण हे राजा असल्यामुळे एक दिवस पायामध्ये चप्पल आणले भगवंतासाठी. पण भगवंतांना सांगितलं की एकच चप्पल आणलेले माझ्यासाठीच, फक्त 2च. माझे ग्वालबाल यांच्यासाठी नाही चप्पल, आणि माझी इतनी गया यांच्या पायामध्ये काहीच नाही आहे, त्याच्यामुळे मी सुद्धा चप्पल घालणार नाही. मग भगवंताने त्या दिवसापासून कधीच जीवनामध्ये चप्पल वापरलीच नाही. पण ही चिंता गायींना झाली की बापरे, कृष्ण पायामध्ये चप्पल घालणार नाहीत. मग गायी कुठे चालायच्या? पुढे चालायच्या, आणि कृष्ण पाठीमागं चालायचे. तर सगळे जे असतात छोटे छोटे पत्तर,
तर त्याचं सगळं काय करून टाकलं गायींनी असं सांगितलं जातं की पीठ करून टाकलं. आतासुद्धा तुम्ही ज्यावेळेस वृंदावनात जाल तर वृंदावनची माती कशी आहे? खूप मऊ आहे. असं मानलं जातं की ती कशामुळे मऊ झालेली आहे? हां, 9 लाख गायीचा पदस्पर्श त्याला झालेला आहे. आणि स्वतः भगवंताचा सुद्धा ती गायींनी खुरानं असं मातीमध्ये पाय ठेवला की ती माती मऊ व्हायची. आणि मऊ झाले की भगवंतानं पाय दिला की त्या मातीमध्ये ठसा पडायचा भगवंताच्या पायाचा. शंख, चक्र, गदा, पद्म. तर हे वैशिष्ट्य आहे. त्याच्यामुळं पृथ्वी माता कशी आहे? भगवंताच्या चरणस्पर्शानं पावन झालेली आहे. आणि असं आहे ज्या भक्तानं भगवंताला स्पर्श केलेला आहे त्याला जर आपण स्पर्श केला, कोणी जर तीर्थयात्रेला गेलं तर आमच्या इकडे एक पद्धत आहे की ते तीर्थयात्रेतून ज्यावेळेस परत येतो तर त्यावेळेस बाकी सगळेजण काय करतात? हां, त्याचं दर्शन पायावर मस्तक ठेवून दर्शन घेतात. कारण ज्यानं त्याचं दर्शन घेतलं त्याला पण ती यात्रा करण्याचं फळ काय होत असतं? प्राप्त होत असतं. हे त्याच्या मागचं कारण आहे. कारण तो धामामध्ये गेलेला आहे. तसं पृथ्वी माता पावन आहे कारण तिला स्पर्श कोणाचा झालेला आहे? भगवंतांचा. ज्यावेळेस ध्रुव महाराज तपश्चर्या करून घरी वापस आले होते तर उत्तानपाद महाराज त्यांना असं हृदयाला लावत होते आणि त्यांचं जे मस्तक आहे ते खूप वेळा असं हुंगत होते. कशामुळं? कारण त्यांच्या मस्तकाला भगवंतानं शंखानं स्पर्श केला होता. मग ते यामुळं आलिंगन करत होते ध्रुव महाराजांना की हा कोणाला भेटलेला आहे? भगवंतांना भेटलेला आहे. मला तर भगवंत भेटले नाही आणि भेटणार पण नाहीत, पण हा भगवंताला भेटलेला आहे. याच्या मस्तकावर भगवंतानं हात ठेवलेला आहे. त्याच्यामुळे त्याला स्पर्श करत होते उत्तानपाद महाराज की याच्यामुळे मी सुद्धा काय व्हायला पाहिजे? पावन व्हायला पाहिजे. पहा, भगवंताचा स्पर्श केल्याचा हा फायदा आहे. तसं पृथ्वीला सुद्धा कोणाचे पाय लागलेले आहेत? स्वतः भगवंताचे पाय लागलेले आहेत. त्याच्यामुळे पृथ्वीच्या ठिकाणी खूप सारे गुणधर्म आहेत. आपण सुद्धा जप करण्याच्या अगोदर काय करायला पाहिजे? पृथ्वी मातेला नमस्कार करायला पाहिजे. तर आपण एका ठिकाणी बसून जप करू शकू. आता तर एका ठिकाणी बसून जप करण्याची क्षमताच नाही राहिली आपल्यामध्ये. पहा ना, 16 माळा जप करायचा असलं तरी आपण फिरता चालता खुर्ची बसूनच करतो. कारण पृथ्वी मातेची कृपेची आवश्यकता आहे आपल्याला तर आपण करू शकू, है ना. कारण भगवंतानं खूप सारे गुणधर्म आहेत ते पृथ्वी मातेमध्ये ठेवलेले आहेत असं म्हटलं जातं. खूप सारे भगवंताचे गुण आहेत. जशी सहनशक्ती, याला आपण कोणता गुण म्हणतो? सहनशीलता. हा गुण पृथ्वी मातेमध्ये आहे. असं म्हटलं जातं सारे लोक याच्यावरती पाय देतात, तुडवतात, नांगरतात, घाण टाकतात, तरी पृथ्वी माता कधी क्रोधित होते कोणावरती? कधी कोणावरती क्रोधित होत नाही. कारण हा गुण भगवंताने तिच्याकडे प्रदान केलेला आहे. सहनशक्ती आहे. तिला शिकाय जरी करायची असेल तर ती जाऊन भगवंताकडेच करेल, पण कोणालाही त्रास देत हा तिच्या ठिकाणी सहनशीलता नावाचा गुण आहे. पेशन्स है ना, पृथ्वी मातेच्या ठिकाणी गुण आहे. त्याच्यामुळं तिला आपण प्रार्थना करायला पाहिजे. खूप साऱ्या तपस्वींचा पृथ्वी माता काय आहे? आधार आहे. त्याच्यामुळं कश्यप मुनी म्हणत आहेत हे आदिती, सर्वात पहिले तू कोणाला नमस्कार करायला पाहिजे? पृथ्वी मातेला नमस्कार करायला पाहिजे आणि प्रार्थना करायला पाहिजे की माझ्या पातकांचा नाश कर. पातक म्हणजे पाप. माझे सर्व पाप नष्ट कर. ही क्षमता पृथ्वी मातेमध्ये आहे आपली पाप नष्ट करण्याची. पुढच्या श्लोकात म्हटलेलं आहे निर्वर्तितात्मनियमो देवम अर्चेत समाहिताः अर्चायाम स्थंडिले सूर्ये जले वन्हो गुरावपी. पृथ्वीला नमस्कार केल्यानंतर बाकी आणखी काही गोष्टी आहेत त्यांना पण नमस्कार करायला पाहिजे. याच्यामध्ये सूर्य आहे, जल आहे, अग्नी आहे, आध्यात्मिक गुरु आहेत, यांना पण प्रणाम करायला पाहिजे. कोणी कोणी आपण म्हणतो की आम्ही कृष्णाचे भक्त आहोत म्हणजे आम्ही देवतांना नमस्कार करणार नाहीत, अशी आपली एक धारणा असते. पण त्यांचासुद्धा आदर आपण करायला पाहिजे. गणपती बाप्पाला सुद्धा पहिले नमस्कार, कारण ही पद्धत आहे. भगवंतांना प्रसन्न करायचं असं तर आपण डायरेक्ट भगवंतांना प्रसन्न करू शकत नाही. होतं ना असं, ज्यावेळेस पती पत्नीचं लग्न होतं, हां, तर पत्नी सतत कोणाला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करते? पतीला. पण फक्त पतीलाच प्रसन्न करून चालेल का? पतीला सुख देण्यासाठी, आनंद देण्यासाठी तिला सासूची पण सेवा करावी लागेल, सासऱ्याची पण सेवा करावी लागेल, बाकी परिवाराची पण सेवा करावी लागेल. फक्त पतीसाठी चपात्या जर टाकल्या, सब्जी केली आणि बाकी उपवासी असतील तर पती सुखी होईल? तसंच आहे. आपण जर बाकी देवी देवतांना रागवायला लागलो, त्यांचा अनादर करायला लागलो,
आणि फक्त भगवंताची सेवा करणार असं जर म्हटलं आपण तर भगवंत प्रसन्न होतील नाही. कारण ही सिस्टीम भगवंताद्वारे स्थापित केलेली आहे ना. तर त्यांचा आदर करणं हे सुद्धा काय आहे कर्तव्य आपलं. कर्तव्य आहे. आणि या देवतांच्या ठिकाणी भगवंतानं स्वतःचा एक गुण अर्पण केलेला आहे. ह्या जगात जर सूर्य नसला असता त्या जगाला प्रकाशित करण्याचं काम कोणाचं होतं भगवंतांचंच होतं. मग भगवंताचेच रिप्रेझेंटेटिव्ह सूर्यदेव काय करतायत प्रकाशित कर. या पृथ्वीला प्रकाशित करत आहेत. ही शक्ती कोणाची आहे भगवंताचीच आहे. पहा ना सूर्यदेव दिसायला किती छोटे दिसतात. एका ठिकाणी असं म्हणलेलं आहे बिंब तरी बचके एवढे परिप्रकाशासी त्रैलोक्य थोडे. बिंब कसं आहे बचके एवढे. हे हात जे आहे याला बचक म्हणतात म्हणजे एक मोठा आहे. बिंब पाहिलं तर एवढं दिसतं पण प्रकाश जर पाहिला तर त्रैलोक्य थोडे. किती सारा प्रकाश आहे. का हा भगवंताला सोडून ही शक्ती दुसरं कोणापाशी असू शकते नाही. ही भगवंताचीच शक्ती आहे. त्याच्यामुळे त्यांना पण काय करा नमस्कार करायला पाहिजे. जल पाण्यामध्ये किती शक्ती आहे. अमृताची शक्ती पूर्ण पाण्यामध्ये आहे. पाण्यामध्ये असं काय असेल पाणी सजीव आहे का निर्जीव आहे. सजीवाचे कोणते लक्षण आहे त्याच्या ठिकाणी. सजीव या वस्तूला काही लक्षण असतात. त्याच्यामध्ये आत्मा असायला पाहिजे हे पहिलं आहे. त्याच्यामध्ये चेतना असायला पाहिजे दुसरं लक्षण आहे. बरोबर आहे. पाण्यामध्ये कोणते लक्षण आहेत हे आत्मा आहे असेल ना. हां हे आपल्याला माहीत नाही आहे. पण पहा पाण्यामध्ये किती शक्ती आहे. ते पेल्यानंतर आपली तृषा तृप्त होतो व्यक्ती. त्याच्याशिवाय आपण जगू शकतो पाण्याशिवाय किती दिवस जगू शकतो आपण. पाण्याशिवाय किती दिवस जगू शकतो 10 दिन मुश्किल. पहा पण पाणी पिलं की आपलं आयु काय होते हां हे लक्षण अमृताचं आहे. अमृत पिलं की व्यक्तीचं लाईफ स्पॅन काय होत असतो वाढत असतो. तर बघा पाणी पिलं की आपला लाईफ स्पॅन काय व्हायला लागला आहे. किती शक्ती पाण्यामध्ये आहे. कधी आपण विचारच करत नाही. मग ही शक्ती कुठून आलेली आहे भगवंताकडूनच आलेली आहे. भगवंत सरळ आपल्याशी कधी आदानप्रदान करू शकत नाहीत. तर ह्या ज्या देवता आहेत जलदेवता वायुदेवता अग्निदेवता यांना सेवेमध्ये भगवंतांनी लावलेलं आहे. त्याच्यामुळे कोणता जरी यज्ञ करायचा असेल तर अगोदर यांना प्रसन्न करणं खूप आवश्यक आहे. त्याच्यामुळं कश्यप मुनी म्हणायला लागलेले आहेत. त्यानंतर त्याने आपले नित्य नैमित्तिक आध्यात्मिक कार्य आटोपून अंतःकरणपूर्वक पूर्ण पुरुषोत्तम भगवंताचा आर्च विग्रह तसेच थंडील वेदी सूर्य जल अग्नी आणि आध्यात्मिक गुरु यांचे पूजन करावे. आता बऱ्याच गोष्टी सांगितल्या याच्यामध्ये. एका गोष्टीचं खूप सारं महत्त्व आहे. पण सर्वात महत्त्वाचं सांगितलं गुरु म्हणजे भगवंताकडे जाण्यासाठी जे आपलं मार्गदर्शन करतात तर ते आपल्या जीवनामध्ये खूप महत्त्वाचे असतात है ना. असं एका ठिकाणी म्हणलेलं आहे आईवडील फक्त आपल्याला जन्म देऊ शकतात पण आपला उद्धार करू शकत. त्यांच्यामध्ये तेवढीच क्षमता आहे. किती क्षमता आहे आपल्याला जन्म देणे. पण उद्धार करण्याची क्षमता कोणामध्ये आहे गुरुमध्ये आहे. ती माता पितामध्ये नाही आहे. तुकाराम महाराज पण म्हणतात माय बापे पिंड पाळियला माया जन्म मरण जाया संत संगे. जन्म मरणाच्या चक्रातून आपण कोणाच्या सोबत सुटू शकतो संत म्हणजे भगवंताचे भक्त म्हणजे गुरु. त्यांच्या संगतीमध्ये आला तर आपला उद्धार होऊ शकतो अन्यथा होणार नाही. त्याच्यामुळे आपल्या जीवनामध्ये सर्वात महत्त्वाचं कोण आहे गुरु आहेत. म्हणून कधी पण भगवंतांना प्रसन्न करायचं असेल तर त्याच्या अगोदर आपण कोणाला प्रसन्न करायला पाहिजे आपल्या गुरुला प्रसन्न करायला पाहिजे. असं कश्यप मुनी इथं सांगायला लागलेले आहे. त्याच्यानंतर सर्व देवी देवतांना आपण संतुष्ट केलेलं आहे. हे बाकी वायुदेवता आहे अग्निदेवता यांना सर्वांना संतुष्ट केल्यानंतर आता भगवंताकडे जायचं आहे. आणि काय करायचं आहे सांगतायत नमस्तुभ्यं भगवते पुरुषाय महीयसे सर्वभूत निवासाय वासुदेवाय साक्षिणे. मग भगवंतांना नमस्कार करायचा आहे. हा एक मंत्रच आहे भगवंताच्या पुढे म्हणायचा. म्हणजे दररोज भगवंताच्या पुढे काय म्हणायला पाहिजे आपण नमस्तुभ्यं भगवते पुरुषाय महीयसे सर्वभूत निवासाय वासुदेवाय साक्षिणे. 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या सांगितल्या श्लोकात. सर्वभूत निवासाय कश्यप मुनी म्हणत आहेत की आपल्या ह्या सर्व ज्या सृष्टी आहेत
त्या कुठं वास्तव्य करतात? भगवंताचं भगवंताच्या शरीरामध्ये. आपल्या सर्वांचं वास्तव्य कुठं आहे? भगवंताच्या शरीरात. भगवंत किती मोठे असतील पहा. सारे ब्रह्मांड, किती ब्रह्मांड भगवंताच्या पोटात आहेत माहिती आहे तुम्हाला? असंख्य. अनंत ब्रह्मांडे उदरी. भगवंताच्या पोटामध्ये अनंत ब्रह्मांड आहेत. पण भगवंत ज्यावेळेस असे झोपतात कारण सागरामध्ये, तर एक एक ब्रह्मांड त्यांच्या श्वासातून शरीरातून काय होत असतं? बाहेर पडत असतं बुडबुड्याप्रमाणे. म्हणजे खरं सगळ्या ब्रह्मांडाचं निवासस्थान काय आहे? भगवंत. भगवंताचं शरीर आहे. त्याच्यामुळं म्हटलेलं आहे सर्वभूत निवासाय वासुदेवाय साक्षीने. आणि भगवान वासुदेव आहेत. वासुदेव यामुळे पण म्हटलं जातं की ते कृष्णाचे वडिलांचं नाव आहे वासुदेव, म्हणून हे वसुदेव त्यांचं नाव असल्यामुळे हे वासुदेव आहे ना. आणि इथं दिलेलं आहे वासुदेवाय साक्षीने. भगवंत प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये पण आहे. वासुदेव म्हणजे कोणतं परमेश्वर म्हणतो जे आपल्या हृदयात असतात? आत्मा आणि परमात्मा रूपामध्ये. परमात्मा रूपामध्ये कोणत्या स्वरूपात असतात? वासुदेवाय साक्षीने. साक्षी रूपामध्ये प्रत्येकाच्या हृदयात असतात. पहा, म्हणजे सारं जगत कोणाच्या पोटामध्ये आहे? भगवंताच्या. आणि भगवंत प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहेत. हे भगवंताचं स्वरूप इथं सांगितलेलं आहे. बघा किती विशाल आहे, आपण विचार पण करू शकत नाही. म्हणून भगवंतांना पण आपण काय करायला पाहिजे? पहिलं नमस्कार करायला पाहिजे. नमस्तुभ्यम भगवते. पहिला नमस्कार कोणाला करायला पाहिजे? खरं तर पहिला नमस्कार हा भगवंतांनाच करायला पाहिजे. कारण नमस्कार करण्यायोग्य कोण आहेत? भगवंतच आहेत. प्रथम जे स्थान आहे ते कोणाचं आहे? भगवंत. भगवंताचं आहे. असं सगळीकडे असंच आहे. त्याच्यानंतर भगवंताबद्दलच बोललेलं आहे. नमो व्यक्ताय सूक्ष्माय प्रधान पुरुषाय च चतुर्विशद गुणज्ञाय गुणसंख्यान हेतवे. नमो अव्यक्ताय प्रधान पुरुषाय च. आता भगवंताच्या खूप वेगवेगळ्या लीला आहेत. इथं भगवंतांना म्हणलेलं आहे अव्यक्ताय. अव्यक्त म्हणजे खूप सूक्ष्म, डोळ्यांना दिसणारे. हे प्रधान पुरुष, माझा तुम्हाला नमस्कार असो. तुम्ही सर्वात सूक्ष्म असल्यामुळे भौतिक नेत्रांना अदृश्य आहात. तुम्ही 24 तत्वांचे ज्ञाते असून सांख्ययोग पद्धतीचे प्रवर्तक आहात. भगवंत कसे आहेत? डोळ्यासाठी सूक्ष्म आहे. अगोचर म्हणतात त्याला, सूक्ष्म. म्हणजे भगवंतांना पाहण्याची कॅपॅसिटी आपल्या डोळ्यामध्ये नाही. नाही आहे. पहा, त्याच्यामुळे भगवंतांना जर पाहायचं असेल तर तपश्चर्या करावी लागते. मग ती दृष्टी आपल्याला प्रदान करतात भगवंत, आणि मग आपण भगवंतांना पाहू शकतो. पाहू शकतो. भगवंतांना त्यांचं स्वरूप दाखवलं तरी आपण पाहू शकत नाही. साधी गोष्ट आहे. सूर्य भगवंताची शक्ती आहे. आपण त्याला पाहू शकतो डोळ्याने? नाही पाहू शकतो. पाहितलं तर अंधा हो जाएंगे हम. पहा, म्हणजे सूर्याला पाहण्याची शक्तीसुद्धा आपल्या डोळ्यामध्ये, नाही. तर भगवंताला पाहण्याची शक्ती कसं काय असू शकते? नाही. भगवंत किती तेजस्वी आहेत माहीत आहे? 1 कोटी चंद्र आणि 1 कोटी सूर्याचा प्रकाश भगवंताच्या चेहऱ्यावर लावायचा, फोकस लावलेला आहे. म्हणजे ते चेहरा किती प्रकाशमान असेल असं सांगितलेलं आहे. कोटी चंद्र तुझे निधडी प्रकाश आहे. ही तेज कशाचं आहे? भगवंताच्या चेहऱ्याचं आहे. त्याला पाहण्याची कॅपॅसिटी आपल्या डोळ्यामध्ये नाही. आपण जर पाहितलं तर आपले डोळे शॉक कसं होतं, बल्ब त्या प्रकारे होऊन जातील. मग ती दृष्टी लागते भगवंताला पाहण्यासाठी. होतं ना, अर्जुनाला भगवंत विश्वरूप दाखवतात दिव्य दृष्टी दिल्या जातात. आणि दाखवते वेळी एकदा मध्ये विचारतात भगवंत, हे अर्जुना तू व्यवस्थित पाहू शकतो ना? आप अच्छी तरह देख रहे हैं ना जो मैं दिखा रहा हूँ? तब अर्जुन क्या बोलते हैं? अरे भगवंत मला काहीच दिसत नाही है. फिर भगवान बोलते अरे मैं तो दिखा रहा हूँ, इसको क्यों नहीं दिखाई दे रहा है? फिर भगवान के ध्यान में आता है मैं तो ये सिनेरियो इनको दिखा रहा हूँ, लेकिन ये देखने का जो चश्मा है मैंने उसको लगाया. हाँ, मतलब ये दृष्टि उसको मैंने प्रदान की नहीं. हाँ, वो दृष्टि तभी प्रदान होती है जब भगवान किसके ऊपर दया. कृपा करते हैं. फिर भगवान ने अर्जुन के ऊपर कृपा किया और फिर देखा, देखो ये सारे स्वरूप. फिर अर्जुन देखने लगा. हजारों मुख वाले कई सारे भगवान के स्वरूप थे. और देखते देखते अर्जुन एक समय ऐसा आया कि वो डर गए. देखो, मतलब भगवान की कृपा से हम पा सकते हैं. भगवान को देख सकते. 2 कृपा से भगवान को देख सकते हैं. वो जो चश्मा है भगवान को देखने का 2 लोगों के पास है. एक भगवान की कृपा होती है तब वो हमें देते हैं, नहीं तो भगवान के जो भक्त है उनकी हमारे ऊपर कृपा होती है तो वो हमें वो प्रदान कर सकते हैं. ये 2 जगह से मिलता है.
इसलिए कश्यप मुनी म्हणतायत की हे आदिती, मग हे मंत्र तुला भगवंताच्या पुढे म्हणावे लागतील जेणेकरून भगवंताची कृपा तुझ्यावरती होईल. आणि कशा भगवंतांना नमस्कार करायचा आहे, जे खूप सूक्ष्म आहेत. आणि त्याचबरोबर इथं सांगितलेलं आहे चतुर्विशद गुणज्ञाय गुणसंख्यान हेतवे. या जगामध्ये काय सांगितलं आहे, किती तत्व आहेत? 24 तत्व आहेत असं सांगितलेलं आहे. 24 4 आणि 20 म्हणजे 24 तत्व आहेत. भगवंताला जर आपण त्या स्वरूपात पाहू शकतो, भगवंतांना सूक्ष्म स्वरूप सोडून जे दुसरं स्वरूप आहे ते 24 तत्वांचं आहे. म्हणजे या तत्वाद्वारे भगवंत आपल्याला काय देत असतात? दर्शन देत असतात. तर ते इथं 24 तत्व कोणते कोणते सांगितलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचे 5 तत्व आहेत, ज्याला आपण पंचमहाभूत म्हणतो है ना. हे सारं जे जगत आहे, भौतिक जगत, हे 5 तत्वापासून बनलेलं आहे. म्हणतो ना आपण पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, हे 5 तत्व आहेत. त्याच्यानंतर 3 सूक्ष्म तत्व आहेत. 5 तत्व आहेत ते स्थूल आहेत, डोळ्यानं दिसतात. आणि त्याच्यानंतर 3 तत्व आहेत ते डोळ्यानं दिसत, त्याला सूक्ष्म तत्व म्हणायचं. सूक्ष्म शब्दाचा अर्थ असतो न दिसणारं. मराठी भाषेमध्ये सूक्ष्म म्हणजे बारीक, पण इथं हा अर्थ नाही आहे. सूक्ष्म म्हणजे डोळ्यानं जे दिसू शकत नाही त्याला सूक्ष्म म्हणतात, हवेसारखं. मग हे 5 तत्व जे आहेत ते स्थूल आहेत. हवा पण स्थूलमध्येच येते, पंचमहाभूतामध्ये. याच्यानंतर जे 3 तत्व आहेत ते मात्र कशा आहेत? सूक्ष्म आहेत, म्हणजे दिसत नाहीत. ते कोणते आहेत? मन, बुद्धी आणि अहंकार. मन पण दिसत नाही, बुद्धी पण दिसत नाही आणि अहंकार दिसत नाही. तिन्हीचा परिणाम दिसतो पण ती वस्तू दिसत नाही. हे 3 तत्व आहेत. किती झाले तत्व? 5 आणि 3 8. त्याच्यानंतर 10 इंद्रिय आहेत. प्रमुख इंद्रिय 10 आहेत. त्याच्यामध्ये प्रमुख 5 आहेत. 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्म इंद्रिय. किती झाले? 5 आणि 5 10 आणि पहिले 8. 5 आणि 8 19 झाले. 18 झाले. हां. आणि 5 जे इंद्रिय आहेत, ज्ञानेंद्रिय, त्याचे 5 विषय पण आहेत. 5 पंचेंद्रियाचे 5 विषय असतात ना, असे दिलेलं आहे. 5 इंद्रिय विषय आणि प्रदोषित चेतना अशी मिळून 24 तत्वे आहेत. अशी सगळी मिळून किती तत्व आहेत? हां, म्हणजे जगत जर बनवायचं असेल ब्रह्मदेवाला, तर ह्या 24 तत्वाचा इस्तेमाल करून हे सगळं जग काय करावं लागतं? भगवंतांचं बनवावं लागतं. असं 25वं तत्व या जगामध्ये अवेलेबल, पण कुठं कुठं सांगलं जातं की 36 तत्व पण आहेत. याच्यावर खूप सारी काय आहे? चर्चा आहे. पण प्रमुख किती आहेत हे? या भौतिक जगामध्ये. भगवंताच्या आध्यात्मिक जगामध्ये खूप सारे तत्व आहेत आणखी. तिथलं शरीरच इथल्या शरीरापेक्षा खूप सारं भिन्न आहे. तर पहा कशी भगवंताची पूजा करायची याच्याबद्दल कश्यप मुनी आदितीला सांगायला लागलेले आहेत. तर अशा प्रकारे भगवंताची पूजा करायची आहे. कधी कधी आपण भगवंताची तर पूजा करतो, पण भगवंत सोडून बाकी ठिकाणी भगवंताला पाहतच नाही. ह्या सगळ्या गोष्टीला आपण विसरून जातो. बरोबर आहे? तर ही भक्ती पण थोडी अधुरीच आहे. काल आपण ऐकलं ना की सगळ्या जीवाच्या हृदयामध्ये काय पाहायला पाहिजे? भगवंतांना पाहणं. हे भक्तीचा एक प्रकार आहे, एक स्टेप आहे ना. तर ही दृष्टी यायला पाहिजे. त्यासाठीही त्या पूजेची भगवंताच्या काय आहे? पद्धत आहे, जी इथं सांगायला लागलेली आहे कश्यप मुनी आदितीला. आता याच्यानंतर आणखी भगवंताची भक्ती कशी करायला पाहिजे? पयोवृत्त म्हणजे भगवंताची भक्तीच आहे, कशी करायला पाहिजे. आता इथून पुढे कश्यप मुनी स्टेप बाय स्टेप सांगणार आहेत. जसं अगोदर आपल्याला काय सांगितलं आज? पहिले नमस्कार कशाला करायला पाहिजे? भूमातेला. हां, कारण तिच्यावरती आपल्याला आसन पाहिजे, टाकायचं आहे. आणि सर्वात पहिलं आसन असतं. भगवंताची भक्ती करायची असेल, योगी लोक पण अष्टांग योग करतात, तर पहिलं काय आहे? आसन. मग प्राणायाम, बाकी गोष्टी नंतर आहेत. पहिली गोष्ट काय? आसन. मग आसन कुठं टाकायचं असतं? आसन म्हणजे पृथ्वी. पृथ्वीचं एक नाव आसन पण आहे. बरोबर आहे? तुकाराम महाराज म्हणतात ना, पृथ्वी आसन, आकाश मंडप पृथ्वी आसन, रमे जिते मन क्रीडा करी. तर पृथ्वीला नमस्कार करायला पाहिजे पहिलं. त्याच्यानंतर स्नान म्हणजे जल, अग्नी, हे जे तत्व आहेत यांना नमस्कार करायला पाहिजे. त्यानंतर जे देवी देवता आहेत त्यांना पण नमस्कार करायला पाहिजे. आणि मग भगवंताची भक्ती. आपण पण जप करते वेळी पहिलं काय करतो? आता आसनचं विसरून जातो आपण, पण माळा हातात घेतो, पहिलं पंचतत्व मंत्र म्हणतो.
म्हणजे भगवंताचे पार्षद आहे का नाही, मग भगवंताचे प्रमुख अंग, हां, आणि मग भगवंताच्या नामाचा जप करायला सुरू करतो. तर हीच विधी आहे जी पय होता. हां, तिला पयोवृत्त म्हणतात. आदितीला कश्यप मुनी सांगायला लागलेले आहेत. पुढचे आता जो प्रकार आहे, पुढचा जो पार्ट आहे, आपण पुढच्या मंगळवारी ऐकू. हरे कृष्ण. तरी इथं थांबू आपण. प्रभूची मन सुद्धा तत्वात येते ना. हो, मन सूक्ष्म तत्वात येतं. मन, बुद्धी आणि अहंकार. तर मन सुद्धा एक तत्व आहे. मन तत्व आहे. हां, मन एक तत्व आहे. एक तत्व सुद्धा आहे. अनेक